नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मित्रांनो, पुणेकरांच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या पुणे रिंग रोडच्या एका अतिशय आणि महत्त्वाच्या टप्प्यावर आज आपण आहोत. हा आहे पॅकेज W2. पॅकेज W2चा हा सविस्तर तुम्ही ड्रोन नजारा तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण या पॅकेजमध्ये W2 पॅकेजमध्ये आपण 2 पार्ट केलेला आहे. पहिला पार्ट तुम्ही पाहितला असेल. आपण आता मटेरेवाडी गावाच्या जवळ आहे. तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहे कशा प्रकारे काम चालू झालेलं आहे. खूपच वेगाने असं पश्चिम भागातील काम चालू झालेलं आहे. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रत्यक्षात कामाची स्थिती काय आहे, रस्ता कुठून जातोय आणि यामध्ये या पॅकेजमध्ये काम कसे चालू आहे. तर आपण हे सर्व ड्रोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आपले लेटेस्ट जे व्हिडिओ आहेत पॅकेज टू पॅकेज आपण जे 9 पॅकेज आपण जे अपडेट करत आहोत ते तुमच्यापर्यंत पोचतील. बऱ्याच ठिकाणी अंडरपास असेल, सर्व्हिस रोड आहे, वॉल आहेत, ह्याचं काम खूप वेगाने असं चालू आहेत. नदी नाल्यावरचे जे पूल असतील, ब्रिज आहेत, छोटे मोठे ब्रिज पूल आहेत, त्याचंही काम चालू झालेलं आहे. मित्रांनो, पॅकेज W2 हा पश्चिम रिंग रोडचा एक भाग आहे. हा भाग प्रामुख्याने भोर आणि मुळशी या 2 तालुक्यांना जोडणारा खूप महत्त्वाचा असा भाग आहे. इथे जमिनीचे सपाटीकरण तुम्ही पाहताय कशा प्रकारे चालू आहे आणि मार्किंगचेही सध्या काम खूप मोठ्या टप्प्यावर चालू झालेलं आहे. तुम्ही हे ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. मित्रांनो, हा 110 मीटर रुंदीचा आणि 172 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. आणि ह्या रस्त्यावरती 8 लेनचा हा रस्ता होणार आहे. तुम्ही बघू शकता रस्त्याचं जे सपाटीकरण आहे, म्हणजे आता रोडवरती जी खडी आहे किंवा खूप मोठ्या प्रमाणावर याचं काम चालू झालेलं आहे. जे लेवल आहे जमिनीची ती त्याचं काम खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला पाहायला मिळतंय.
आपण आता घोटावडे गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे काम चालू आहे. डंपर आहेत, खूप मोठ्यावर डंपर, JCP आहेत, फोकलँड आहे. तर खूप मोठ्या प्रमाणावर याचं जे पुणे रिंग रोडचं काम वेगाने असं चालू झालेलं आहे. साईडच्या तुम्ही आपल्या ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय वॉलचं पण काम खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. या ठिकाणी पण जे घोटावडे गाव आहे या ठिकाणी पण अंडरपासचं ही काम चालू झालेलं आहे. या ठिकाणी मित्रांनो, W2 पॅकेज हे म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आपण आता घोटावड्या गावाच्याच जवळ आहे आणि तुम्ही बाजूला पाहताय जे वॉलचं काम आहे. तर खूपच मोठ्या प्रमाणावर वॉलचं काम चालू झालेलं दिसत आहे. जे रोडचं सपाटीकरण आहे याचंही काम चालू आहे. तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय पॅकेज W2चं या ठिकाणी कॅम्प आहे, म्हणजे ऑफिसेस आहे. या ठिकाणी लेबर कॅम्प आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी साईट बेस कॅम्प आहे त्यांचा. इथे या ठिकाणी अलाइनमेंटमध्ये त्यांनी बेस कॅम्प केलेला आहे. खूपच मोठ्या प्रमाणावर पॅकेज W2चं काम चालू आहे. मित्रांनो, पुणे रिंग रोडमध्ये टोटल 12 पॅकेज आहेत आणि यामध्ये 9 पॅकेजचं काम चालू झालेलं आहे. 3 पॅकेजचं अजून काम चालू झालेलं नाही. 3 पॅकेज कुठले चालू झालेलं नाही हे तुम्हाला मी सांगतो. E5 असेल, E6 आणि E7 म्हणजे उरुळी कांचन ते जे आपलं शिवरे गाव आहे किंवा शिवापूर आहे, NH4 पुणे बेंगलोर हायवे, तर या ठिकाणाचं अजून काम चालू झालेलं नाही. काम चालू झाल्यानंतर आपण त्याबद्दल पण आपण अपडेट देणार आहोत. लवकरच या भागातलं काम चालू होणार आहे. आणि मित्रांनो, पुणे रिंग रोडमध्ये पूर्व आणि पश्चिम या 2 भागामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे पूर्व भागामध्ये E1 असेल, E2 असेल, E3 असेल आणि E4 असेल, असे हे 4 पॅकेजचं काम चालू आहे. आणि 5, 6, 7 ह्याचं काम अजून चालू झालेलं नाही. आणि पश्चिम भागामध्ये W1 असेल, W2 आहे, W3, W4 आणि W5. तर आपण आता W2च्या पॅकेजला आहे आणि तुम्ही W2च्या पॅकेजचं संपूर्ण सविस्तर माहिती हे ड्रोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आपण डेली, मंथली तुमच्यापर्यंत आपण घेऊन येत आहोत. या ठिकाणी पण अंडरपासचं काम चालू आहे. आता या ठिकाणी पुढे नदी असल्यामुळे तर या ठिकाणी ब्रिजचं काम होणार आहे. घोटावड्या गावाच्या जवळ आहे आपण. तर या ठिकाणी मोठ्या मोठ्या क्रेन्स पण लावण्यात आलेल्या आहेत आणि ब्रिजचं पण काम
चालू झालेला आहे. जे पिलर आहेत तर पिलरचंही काम चालू झालेलं आहे या ठिकाणी. आणि मित्रांनो, ही मुळा नदी आहे. या नदीवरती ब्रिजचं काम चालू झालेलं आहे. आता मित्रांनो, आपण आता अंबडवेद या गावाच्या जवळ आहे. म्हणजे आपण मुठा नदी क्रॉस केल्यानंतर अंबडवेद हे एक गाव लागतं. या गावाच्या जवळ आहे आणि या ठिकाणी पण या गावाला अंडरपासचंही या ठिकाणी काम चालू आहे. मित्रांनो, W2 पॅकेज हे तांत्रिकदृष्ट्या सर्वात अवघड असं हे पॅकेज आहे. कारण इथे खूपच मोठमोठे डोंगर आहेत आणि ह्या भागात असलेले ब्रिज आहेत, नदी आहे आणि प्रस्तावित असलेले बोगदे म्हणजे टनेल आहेत आणि खोल दऱ्यावरचे पूल पण आहेत. म्हणजे हे पॅकेज पुण्याच्या इंजिनिअरिंगचा एक सर्वात मोठा असा एक उत्तम नमुना ठरवणारा हे पॅकेज आहे. आणि ड्रोनमधून आपल्याला या कामाची जी काही परिस्थिती आहे हे तुम्ही पाहू शकता. हे डोंगर फोडण्याचं काम फारच असं अवघड काम असतं. हे खूपच वेळ खाणारं हे काम आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये फक्त तेवढंच काम चालू होतं, पण आता ह्या चालू महिन्यामध्ये खूपच वेग असा कामाने पकडलेला आहे W2 पॅकेजला. या ठिकाणी बघू शकता खूप मोठ्या मोठ्या मशिनरी आणि जे डंपर आहेत, खूपच अनेक अशा सगळ्या जे फोकलँड मशिनी आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कामाला लावण्यात आलेल्या आहेत. आणि या रोडचं सपाटीकरण पण खूप जोरात चालू आहे. तर मित्रांनो, मला मागं एकाने कमेंट केली होती की आता जे या ठिकाणीच की अलाइनमेंट या ठिकाणी ह्या बिल्डिंग जाणार आहेत का, किंवा अलाइनमेंट या ठिकाणी चेंज होऊ शकते का. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की अलाइनमेंट या ठिकाणी चेंज होऊ शकते किंवा चेंज झालेले आहे. बिल्डिंगच्या बाजूनी ह्या रोडचं काम चालू होणार आहे. ह्या बिल्डिंग काही पाडणार वगैरे नाहीत. मित्रांनो, आता हा रोड झाल्यानंतर स्थानिक लोकांना याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. म्हणजे भविष्यात पुण्यातील ट्रॅफिक हे शहराबाहेरूनच वळवली जाणार आहेत. आता आपण पिरंगुट या भागामध्ये आहे. हा भागसुद्धा खूप डोंगराळ असा भाग आहे आणि या ठिकाणी पण काम वेगाने असं चालू झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रोडचं जे सपाटीकरण आहे, म्हणजे डोंगर फोडण्याचं काम पण या ठिकाणी चालू झालेलं आहे. आपण पिरंगुट गावाच्या जवळ आहे. बघू शकता जमिनीचं सपाटीकरण हे मोठ्या प्रमाणावर चालू झालेलं आहे. मित्रांनो, आपण आता मारणेवाडी गावाच्या जवळ आहे. तर या ठिकाणी पण मारणेवाडी गावाला जाण्यासाठी या ठिकाणी अंडरपासचं काम चालू आहे. आता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी स्ट्रक्चर आहेत. ब्रिजचं काम पण फारच मोठ्या प्रमाणात इकडे चालू आहे.
आता ह्या ठिकाणी सर्व्हिस रोड पण तुम्ही पाहताय, सर्व्हिस रोडचं पण काम चालू आहे. मशिनरी खूप मोठ्या प्रमाणावर काम करताना आपल्याला दिसत आहेत. तर काही भागात वेग चांगला झालेला आहे, काही ठिकाणी अजून थोडासा आहे. आता या ठिकाणी पण वेग खूप जोरात, जे सपाटीकरण आहे रोडचं खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने असं आंबेगाव या ठिकाणी काम चालू आहे. आता हे नाल्यावरचा हा छोटा ब्रिज आहे, जे पूल म्हणता येईल आपल्याला, या ठिकाणी अंडरपास पण म्हणता येईल या ठिकाणी. आता आपण आपल्या ड्रोनच्या माध्यमातून आपण पाहतोय ते काही ठिकाणी बॉक्स कलवड पण पूर्ण झालेले दिसतात. आणि मित्रांनो, आता अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डंपर आहेत, JCB आहेत आणि रोलर मशीन पण सतत काम करताना आपल्याला दिसतात. आता समोर तुम्ही पाहत आहे या ठिकाणी टनेलचं काम चालू म्हणजे हा टनेल पूर्ण झालेला आहे. आपण आता ह्या टनेलमधून वाहतूक पण सुरू आहे. म्हणजे जे साईटवरचे जे ट्रक आहेत, डंपर आहेत, तर हे ह्या टनेलमधूनच अपडाऊन करतात. यांना फिरून जाण्याची गरज नाही, पिरंगुट साईडला जायची गरज नाही आहे. ह्या टनेलमधूनच अपडाऊन हे करतात. तुम्ही पाहताय कशा प्रकारे टनेलचं पण काम खूपच पश्चिम भागामधील जे पॅकेज आहेत W1 ते W5 पर्यंत, म्हणजे 1, 2, 3, 4, 5 असे 5 पॅकेजचं काम खूपच वेगाने असं चालू झालेलं आहे. E1चं पण आपण अपडेट देणार आहे पूर्व भागामधील, ते व्हिडिओ तुम्ही पहा. तर मित्रांनो, हा होता पुणे रिंग रोड पॅकेज WTचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट. तुम्हाला हे काम कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुणे रिंग रोडच्या असेच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मित्रांनो. आणि मित्रांनो, आता इथून पुढं आंबेगावच्या म्हणजे मारणेवाडीच्या या ठिकाणी पण टनेलचं काम सुरू झालेलं आहे. हे पॅकेज W3ला मोरेवाडी गावाच्या पुढे हा टनेल स्टार्ट होतो. याचं आपण W3चं आपण लवकरच अपडेट देणार आहोत. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू मित्रांनो. गुड बाय.